आणखी एक मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी सुनावण्यात आली असून आज त्याच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केज न्यायालयात सुनावणी होईल। खरतर प्रकृती बरी नसल्यामुळे या आधीच्या सुनावणीला तो हजर राहू शकला नाही, त्यामुळे आज सुनावणी होईल आणि वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। मात्र या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध आहे का याचा तपास एसआयटी आणि सीआयडी करतायत। तर संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे, त्यामुळे त्याला जामीन मिळू नये अशी विनंती सीआयडीनं कोर्टाला केली आहे। त्यामुळे कोर्ट वाल्मिक कराडला जामीन देतं का हे बघावं लागेल। पुन्हा बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। पुण्यातील 65 रिक्षा चालकांना आरटीओकडून नोटीस देण्यात आली। यामध्ये सर्वाधिक तक्रारी भाडं नाकारल्याच्या आहेत। रिक्षा चालकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे आरटीओकडून हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलाय। राज्य सरकारच्या मागणीला महत्त्व देत केंद्र सरकारनं उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं, याचे आदेश देखील काढले आहेत। धाराशिव रेल्वे स्थानकाचं नाव अद्यापपर्यंत बदलू शकलेलं नाही। याच रेल्वे स्थानकावरती उस्मानाबाद रेल्वे स्टेशन हेच नाव सध्या बघायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रोझन मॉल समोर असलेल्या हनफिज नावाचा मोबाईल शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचे मोबाईल चोरी करून नेल्याची घटना घडली। या संदर्भात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातील शिळेला तडे गेल्याचं उघड झालंय, त्यामुळे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी केली जाते। याच मागणीवर पुजारी नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे। पुण्यात 8व्या आंतरराष्ट्रीय पेन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। या फेस्टिवलमध्ये 100 रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंतच्या किमतीचे पेन्स उपलब्ध करून देण्यात आले। हे फेस्टिवल बघण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली। नाशिकच्या पिंपळगाव वसंत टोलनाक्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। रविवार असल्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावरती वाहनांची मोठी वर्दळ होती, त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला। पुणे परिक्षेत्रामधील मागील वर्षभरात 1035 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले। 2023च्या तुलनेत मागील वर्षात 2024 मध्ये अपघातांचं प्रमाण घटलंय। मात्र बळी गेलेल्यांची आकडेवारी बघता अपघात रोखण्यासाठी आणखी उपाययोजनांची गरज आहे।